नमस्कार. मी सचिन सुभाषणे जुचंद्र. मित्रांनो, मी फक्त मतदार आहे, नमो रुग्ण नाही. 9 वर्ष झाली हो मोदी सरकारला. काय झाले, काय केले भारतीय जनता पार्टीने म्हणजेच भाजपाने? चला आढावा घेऊ. खालीलपैकी काय केले ते पहा. ना शिवस्मारक झाले, ना शहा जेलमध्ये गेला, ना विश्वगुरू झालो, ना 15 लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊद व माल्यास फरफडत आणले, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरील अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झाले, ना शेतकऱ्यांना 1.5 भाव मिळाला, ना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली, ना काश्मीरी पंडित घरी परतले, ना स्टार्टअप इंडिया झाला, ना मेक इन इंडिया झाला, ना स्किल इंडिया झाला, ना डिजिटल इंडिया झाला, ना अच्छे दिन आले, ना चीन घाबरला, ना डॉलर घसरला, ना 0,0,0,0 आरक्षण मिळाले, ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले, ना सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी पहिली शाळा भिडेवाड्यात काढली होती ना, तिथे राष्ट्रीय स्मारक झाले. 18 तास, 20 तास, 24 तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता बरं? नेमकं काय करत होता? खरंच विचार करायला लावणारा मेसेज. अच्छे दिनवाले सरकारचे 9 वर्षातील कामं काय केली ती सांगतो ना. आधार कार्ड बनवा, आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडा, आधार क्रमांक मोबाईलला लिंक करा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा, LPG गॅस क्रमांक आधार कार्डला लिंक करा, जुलैच्या अगोदर रिटर्न भरा, नोटा बदलून घ्या, बदललेल्या नोटांचा हिशोब द्या, गॅस सबसिडी सरेंडर करा, ATM मधून जास्त वेळ पैसे काढू नका, ATM मधून जास्त वेळ पैसे काढले तर दंड भरा, बँक खात्यात पैसे जमा करा, बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा, बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या, बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा, सामान गुड्सवर टॅक्स भरा, सर्व्हिस टॅक्स भरा, कफनवर टॅक्स भरा, सर्व पैसे बँकेतच ठेवा, खात्यात ठेवलेल्या पैशांची बँक जबाबदारी घेणार नाही, आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश, जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका, फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते, पेट्रोल डिझेल सगळ्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ, पण दुधाचे भाव बिस्लरी पाण्यापेक्षा कमी. कुठेही काही खरेदी करा पण शासनाला GST सह वेगवेगळे कर भरावेच लागतात. अत्यावश्यकता नसताना अब्जावधी रुपये खर्च करून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला, पण सर्वसामान्यांना भिकेला लावले. भारतात 800 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय मिळेल यासाठी सरकारने गुगलसोबत 4.5 लाख कोटींचा करार केला. 2014 सोयाबीन 4,600, आज भाव 4,000. कापूस 7,000, आज भाव 6,000. कांदा 5,000, आज भाव 1,000. 2014 10-26-26 रासायनिक खत 750, आज 1,500 रुपये म्हणजे 1,500. जो मूर्ख शेतकरी असेल ना तोच BJPला मतदान करेल. शेतकरी कर्जमाफीसाठी 86,000 कोटी नाहीत, परंतु वायफायसाठी सरकारकडे 4.5 लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा, लोकांनी जगण्यासाठी भाकरी पाहिजे की वायफाय? 69 लाख रुपये पेमेंटसाठी गरीब बालकांचा बळी गेला. 75 खासदार आणि 337 आमदारवाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्याने नाही तर अस्वच्छतेमुळे झाला. माहीत नाही का? खरे भारतीय नागरिक असाल तर विचार करा. प्रत्येक राजकारण्यांचा अहंकार जपण्यासाठी जोपासण्यासाठी आपण नागरिकांनी आता साथ द्यायची नाही. आपल्याला आपला भारत देश वाचवायचा आहे.
भारतीय नागरिक वाचवायचे आहेत, शेतकरी आणि सैनिक आपल्याला वाचवायचे आहेत. भले तुम्ही या पक्षाचे असाल किंवा त्या पक्षाचे असाल, तर मी जसा प्रामाणिकपणे भारतीय नागरिकांचा विचार करतो त्याप्रमाणे प्रामाणिकपणे स्वतःचा विचार करा. मित्रांनो, जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला साथ दिली आणि तुम्ही कितीही प्रामाणिकपणे असाल तरी पण तुम्ही चुकीचे ठरता. म्हणून कोणाला साथ द्यायची, कोणाबरोबर राहायचे, कोणाबरोबर मैत्री करायचे हेही तितके महत्त्वाचे असले आणि ही आपली वैयक्तिक गोष्ट असली तरी आपण मान्य करा, आज माझा भारत देश धोक्यात आहे, कर्जात आहे, शेतकरी संकटात आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. जो तुम्हाला अन्न देतो तोच अन्नदाता आज आत्महत्या करीत आहे. अन्नदाता जर धोक्यात असला तर आम्ही जगण्यासाठी भाकरी मिळेल. पोटात अन्न असेल तरच सीमेवर सैनिक लढतील आणि पोट भरलेलं असेल तरच नागरिक उद्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करतील. मित्रांनो, आज आपला देश कर्जात असताना आपण अभिमानाने, म्हणजे मी कशाचा बाळगतो की माझ्यावर 1 रुपयाचं सुद्धा कर्ज नाही. अरे पण माझा भारत देश कर्जात आहे याचे मला फार दुःख होते आहे. मग इतका पैसा आपण सारे मेहनत करून कमवतात, तो जातो कुठे याचा हिशोब आता तुम्ही नागरिकांनी घ्यायला हवा. काही जण म्हणतात की राजकारण नको. अहो, तुम्ही राहताय ना त्या घराची किंमतसुद्धा हे राजकारण ठरवतं, हे सरकार ठरवतं. उद्या दुसरं घर घेताना पण त्या घराची किंमत कोण ठरवेल याचाही विचार व्हायला हवा. आज आपला भारत देश कर्जात आहे म्हणजे आपली प्रॉपर्टी, जमीन जुमला, आपले दागदागिने, घर, शेत सर्व काही कर्जात आहे. उद्या भरायला सांगितलं तर सर्व काही एका क्षणात होत्याचं नव्हतं होईल. आता तुम्ही कर्जबाजारी आहात नाही का? मग उगाच कशाला दागदागिन्यांचा आणि पैशाचा माज दाखवता, पैसे दाखवून मोठेपणा मिळवता. जय महाराष्ट्र.